तर देशमुख कुटुंब आरोपपत्राबाबत समाधानी जरी असलं तरीही अंजली दमानिया यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। तर दमानिया यांकडून पुन्हा एकदा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। 1758 पानांची आज जी चार्जशीट फाईल झाली आहे याच्यावरून आपल्याला स्पष्ट दिसतंय की राजकीय दबावामुळेच हे तिन्ही गुन्हे वेगवेगळे केले गेले। फक्त वाल्मी कराडला वाचवण्यासाठी हे केलं गेलं। धनंजय मुंडेंना कुठल्याही पद्धतीने त्यांना पाठीशी घालायचं होतं म्हणून हे केलं गेलंय असा माझा थेट आरोप म्हणायचा। तर आरोप म्हणा, धनंजय मुंडेंना काय वाटेल ते झालं तरी कराड यांना वाचवायचं होतं। 7 तारखेला सुदर्शन घुले आणि वाल्मी कराड यांच्यात चर्चा झाली आणि त्या चर्चेत असलं ठरलं की यापुढे जो उठेल तो आपल्याला असे खंडणी मागण्यापासून रोकेल, तर याला धडा शिकवला पाहिजे। त्यानंतर सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेंची तिरंगा हॉटेल नावाच्या एका जागेवर त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांचं असं ठरलं की संतोष देशमुख जर आपल्यामध्ये आडवा आला तर त्याला संपवलं पाहिजे। आता हे जेव्हा मी वाचते ना आणि जेव्हा बघते मला इतकं ते डिस्टर्बिंग होतं आहे की अशी माणसं आता जर राजकारणात राहिली धनंजय मुंडेंसारखी तर असे अनेक वाल्मी कराड होतील आणि असे अनेक सिंडिकेट तयार होतील आणि हे थांबवण्यासाठी आपल्याला कुठच्याही पद्धतीत यांचं रेजिग्नेशन घेणं गरजेचं आहे।